धर्मांतर विरोधी कायद्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे। कायद्यामध्ये 5 लाखांचा दंड तर 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद केली आहे। दोषी व्यक्ती किंवा संस्थेविरोधात थेट अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार आहे आणि लवकरच विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये हा कायदा पारित होणार आहे। याच अधिवेशनामध्ये कायदा पारित करायचं सरकारचं नियोजन आहे। मंत्री नितेश राणे यांची माहिती मिळालेली आहे। आपण पाहतोय काही दिवसांपूर्वी ज्या प्रकारे लव जिहादची प्रकरणं समोर आली होती आणि त्यानंतर धर्मांतर विरोधी कायदा हा पारित करावा असं ठासलं जात होतं आणि त्यानंतर तशा प्रकारच्या हालचाली सुनावल्या गेल्या। त्यावर वाद प्रतिवाद होत झाले। मात्र आता ह्याच्यावरचा कायदा पारित झाल्याचं कळतंय। आपल्यासोबत तुषार रूपनवार जोडले गेलेले आहेत। तुषार, याबद्दल अधिक माहिती द्याल? धर्मांतर विरोधी कायद्याला अखेर मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे। कायद्यामध्ये 5 लाखांचा दंड तर 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद झालेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून धर्मांतर विरोधी कायदा होणार या संदर्भातल्या चर्चा विविध पातळ्यांवरती सुरू होत्या। मात्र हा कायदा मंत्रिमंडळाच्या मंजुरीशिवाय होत नाही। मात्र अखेर आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या कायद्याला संमती मिळालेली आहे। आता या कायद्याचं प्रारूप देखील आपल्याला तयार होताना पाहायला मिळणार आहे। मात्र या कायद्यातल्या काही गोष्टी समोर आलेल्या आहेत। त्यामध्ये कायद्यामध्ये 5 लाखांचा दंड तर 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे। हा कायदा आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये पारित करून घ्यावा लागणार आहे। याच अधिवेशनामध्ये हा कायदा पारित केला जाणार आहे। अधिवेशनामध्ये हा कायदा पारित केल्यानंतर तो राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठवला जाईल आणि एकदा राज्यपालांची स्वाक्षरी झाली की आपल्याला हा कायदा संपूर्ण राज्यभरामध्ये लागू होताना पाहायला मिळणार आहे। खरं तर धर्मांतर विरोधी कायदा असावा या संदर्भात अनेकांची मतांतर होती। मात्र बरोबर तुषार, धन्यवाद। आपल्यासोबत इम्तियाज जलील जोडले गेलेले आहेत। इम्तियाजी, आपण पाहतोय की धर्मांतर विरोधी कायदा पारित झालाय, मंत्रिमंडळाची मंजुरीही मिळाली आहे। आपलं याबद्दलचं आकलन काय? आम्ही त्याचं स्वागत करू, पण फक्त आम्हाला हे विचारायचं आहे की 18 वर्षाच्या पुढे कोणत्या एका मुलीशी लग्न केले ते आंतरजातीय असू शकतं, तर त्या कायद्यामध्ये काय तरतूद आहे? कारण 18 वर्षाच्या नंतर आम्हाला मतदान देण्याचा अधिकार आहे की देशाचा पंतप्रधान कोण होऊ शकतो, मुख्यमंत्री कोण होऊ शकतो, माझ्या जिल्ह्यातला खासदार आणि आमदार कोण होऊ शकतो हे निवडण्याचा अधिकार जेव्हा 18 वर्षाच्या वर देण्यात आलेला आहे संविधानाने, मग असा कायदा आणून 18 वर्षाच्या नंतर समजा माझ्या मुलांनी एका आंतरजातीय मुलीशी लग्न केलं, तर तुम्ही त्याला फाशीवर लटकवणार का? काय आहे तरतूद, काय आहे त्याचं? ते आता जे पास करण्यात आलेलं आहे याबद्दल 5 लाखाचा दंड आणि 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद दिली आहे। प्रेम करण्यासाठी आहे का असं? समजा एका कॉलेजमध्ये शिकणारे मुला मुलींनी, तर त्यांनी आता एक सर्टिफिकेट द्यायला का की तुम्ही मी हे जातीचा आहे, तुम्ही माझ्यासोबत प्रेम करू शकत नाही। आता हे जे आहे ना, अनेक वर्षापासून आपल्या देशाची एक परंपरा आहे, सेक्युलर देश आहे। आपण काय असे प्रावधान केलेले आहे किंवा कोणत्या एका एसटी समाजातल्या मुलांनी दुसऱ्या जातीच्या मुलीला सोबत लग्न केलं तर आपण प्रोत्साहन देतो, बक्षीस देतो, सरकारचं हे एक स्कीम आहे। मग हे कोणत्या आधारावर तुम्ही हे नियम टाकत आहे की या जातीच्या माणसाने दुसऱ्या जातीच्या मुलाशी लग्न करायचं नाही आहे करके? त्याला अधिकार आहे, तो इंडिपेंडेंट आहे, ते कोणाशीही लग्न करू शकतं। पण दुर्दैव हे आहे की भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आल्यानंतर आता नरेंद्र मोदी साहेब अचानक जे इस्रायलला गेले होते, ते इस्रायलला जाण्याचं कारण एकच होतं की एप्स्टीन फाईल्सचा मुद्दा कोणीही चर्चेला आणू नये। आणि आता महाराष्ट्रामध्ये अनेक सारे मुद्दे आहेत, ते मुद्दे सोडून आता सगळं चर्चा कोणत्या मुद्द्यावर होणार आहे की यांनी हे बिल आणलेलं आहे। आता गेले आमच्या 8 दिवस गेले, आता सगळे मीडियाचे गेले, सगळे लोकांचे गेले, याच मुद्द्यावर चर्चा होणार आहे की इम्तियाज जलीलचा मुलगा कोणत्या जातीची मुलीशी लग्न करू शकत नाही। याच मुद्द्यावर चर्चा होणार आहे का नाही होणार आहे? दुर्दैव आहे हे महाराष्ट्राचं की अशा प्रकारचे घाणेरडे प्रवृत्तीचे लोक आज विधानसभामध्ये जाऊन बसलेले आहेत। बरोबर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तुमचा मुद्दा अगदी लक्षात घेण्यासारखा आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। मात्र आता या प्रकरणी नितेश राणे नेमकं काय बोलले आहेत आपण ऐकूया। की आज
महाराष्ट्रामध्ये एक सक्षम धर्मांतर विरोधी कायदा हा कॅबिनेटमध्ये पास झालेला आहे. धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 या अंतर्गत ज्याचा लवकरच काही तासामध्ये GR निघेल. यापुढे आमच्या कुठलीही हिंदू बहिणीकडे कुठलाही हिरवा साप जिहादी वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही आणि अशा पद्धतीचे कुठलेही त्यांनी लव जिहाद सारखा प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर आता महाराष्ट्रामध्ये अतिशय सक्षम असा धर्म स्वतंत्र कायदा अधिनियम 2026 म्हणून आता कायदा लागू झालेला आहे.